तब्येत बरोबर नाही बोलाय बी नाही तरी सांभाळून बरं. सद्गुरु नायके पाटीले निज दाविले माझे सुख मध दिले प्रेम गळाल्या माझे सुख मज दाविले डोळा दिले प्रेम गळा ज्ञान डोळ्याचा डोळा उघडीला देणे आनंदाचे माझे सुख मज दाविले डोळा दिले प्रेम गळा नाम तया उतराळे भावे कवन्या गुन्हे जन्मा नाही आईशी केले माझे सुख मज दाविले डोळा दिले प्रेम कळा नाम नामा मने निखी सापडले बोल ना माग नामा मने निखी सापडली सोय नवी समले पाय खेचराचे माझे सुख मज दाविले डोळा दिले प्रेम कळा नाम
ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वैद्वातीतं गगन सदृशं सर्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यविमलमजरं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विसारो बाबाजी सद्गुरुदास कथा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा तुमचा अनुग्रह लाभो पवन झालो चराचरी मस्तक हे पायावरी वार करू सरी कटलं होतं काय? कटलं होतं? एक फोटो तो घे नाही का? फोटो घेता येते का? किती फोटो घ्यायचे? मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली नीच वस्तू दाविले माझे मन माझे सुख मज दाविले डोळा इथले प्रेम कळा नाम मुद्रा प्राप्त प्रसूत प्राप्त प्रसंगी महान भगवत भक्त पंढरीश परमात्म्या पांडुरंगाचे लाडके भक्त नामदेवराया आणि त्या नामदेवरायाचा स्वतःच्या जीवनात आलेला अनुभव व्यक्त करतात असो अभंगाला अभंगाचा विषय प्रतिपादन करत असताना अभंग कोणाचा आहे
महान भगवत भक्त नामदेवरायाचा आहे आणि त्याच नामदेवरायाचा आता हा सेवेसाठी 4 चरणाचा घेतलेला अभंग आहे. पण तत्पूर्वी अल्पसा परिहार देण्याचा म्हणजे असा आहे की सालाबाद प्रमाणे वारकरी वैष्णव मेळावा जवळजवळ किती वर्ष झाली ओळख? 12 वर्ष आम्हाला खाली झाली होती. समाज बनविण्यात 12 वर्ष. माझ्या मते 30-35 वर्षाचा जवळपास प्रवास आलेला आहे. हा यालाच 12 झाली, जे होऊन 12 झाली. त्याच्यात तिथे आम्ही 12 म्हणजे 25 वर्ष. 30-35 तर माझा अंदाज आहे. असो, हे जे टिकून राहणं आहे याला काहीतरी कारण आहे बरं. सहसा टिकून राहत नाही. काही होता 1-2 वर्ष चांगलं चलते. एक म्हणाल का, पहिल्या सुरू धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटोम, तिसऱ्या वर्षी साम. जवळजवळ 30-35च्या 32च्या दरम्यान आलेला हा वारकरी वैष्णव मेळावा आतापर्यंत कधीही कमी पडला नाही. बरेच आमच्या समोर कार्यक्रम झाले, मावले नाहीत. कधी मावळे कारण म्हणजे पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी धामधूम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम. पत्ता नाही. पण कौतुकाची गोष्ट आहे महाराज, अशाही परिस्थितीमध्ये जुन्या या नगरीच्या लोकांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. जितकं कौतुक करसाल ना तितकंही कमी. कारण का आता ते अनुभव आम्ही जाणलेले 30-32 वर्षापूर्वी. बघ का काय करायचं माहितीये, कार्यक्रमाला शेकड्या 10 रुपये काढायचे. किती रुपयाचे? सगळे साहित्य अडकले, कोणी नवीन नाही. शेकड्या 10 रुपये काढायचे पहिल्याच्या काळात. देणारे भाग्य होय होय, त्याला काय गरज. शेकड्या 10 काढायचे, हा कार्यक्रम करायचा आणि वर्षभर ते पैसे फेडत. बापू, हा कार्यक्रम साध्या याच्यातून तयार झालेला नाही, फार कष्टातून तयार झालेला आणि कष्टातून तयार झाले म्हणूनच त्याला एवढं रूप आलेलं आहे. असो, हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आणि असाच हा पुढे सुद्धा चालत जाणारा, हा बंद पडणारा नाही. आणि बंद पडण्याचं कोणात मनातही येऊ नये. कारण का हा कोणाच्या घरचं नाही, श्रीगुरूंचं कार्य आहे आणि श्रीगुरूच्या कार्यामध्ये तत्पर असतो. मी जरी नाही म्हणलो तरी थांबणार नाही, तर मी जरी म्हणले तरी हा कार्यक्रम थांबणार नाही. हे कोणाचा याच्याचा खेळ नाही. श्रीगुरूंची कृपा आहे, भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. माझ्या मताने जशी पंढरीश परमात्म्याची जुन्या या गावामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हापासून जुन्या गावाला काहीही कमी नाही आहे का? त्या गावामध्ये एक गाडी नव्हती. त्या गावात किती गाड्या होत्या?
एक न्यूर पडलाची आणि दुसरी बापूराव गुरुजीची. त्या दोनच गाड्या होत्या गावामध्ये. जसा माझा परमात्मा पदार्पण केला, आज किती एका घराच्या गाड्या त्याची गुरुबाई विठाल. पण हे उपलब्ध झालं, परमार्थ वगळला की हो. पहिलं मागत नव्हती ती लोक. आता टीव्या झाल्या, खरपट झाले, हे तर ते सत्यानच केलं मोबाईल. आताच्या पोराला बायकाची गरज नाही, गेली ती फिराय गेली असं गेली बसते. बायको लागत नाही, पोरग लागत नाही, तुला कोणी लागत नाही. मोबाईल झाला की विषय संपला. तेच त्याच सगळं. तुका म्हणा ब्रह्मांड पंढरी, मोबाईलच त्याची पंढरी, काय लागत नाही. असे दिवस आले. पण तुम्ही लय फरमासून फुगीला देऊ नका बरं का. एका दिवशी होत ते नव्हतं करून टाके. विचार करा, अरे याला जर विसरचाल तर पुन्हा तुम्हाला ते दिवस भोगावं लागते. याचा विचार करू वागा. विसरली तया ओर झाली हनी. कयाची झाली हनी. अनेकापासून हनी होणारे. शरीरी खाणी होई, आर्थिक हानी होई. नेहमी त्याच्या जाऊ नका. आता गाड्या झाल्या, घोड्या झाल्या, मोबाईल झाले, सर्व काय झालं. आता आम्हाला काय कमी केलंय. अरे त्याच्या जर मनात आलं तर काय खरी याचा तपास नाही बरं का. माझ्या परमात्म्याने ह्या गावाला कमी केलं नाही, इथून कमी सुद्धा होणार नाही, लक्षात ठेवा. अरे ज्याच्या घरामध्ये आम्हाला स्वतःचा अनुभव सांगतो, उद्या खायची पंचेत अशा परिस्थितीतून आलेला हा परमार्थ आहे भाऊ. बरं का. आणि ही सगळी जी काळकरी होती ना, ही सगळी प्रतंत्र होती. आई बापा ऐकायचे नाही, पोरायची इच्छा करायचं काय. कशा परिस्थितीतून आपण पुढे आलो. हे दिवस आपल्याला असे आनंदाचे कसे भोगायला आले याची जरा आठवण ठेवा बरं का. घर सोडा, सोडच नाही गेले महाराज. पोती व्हायली, माती झाली तरी काही पत्ता. आता असं झालं काय सांग. तीनच माणसं आणि तिथं खाली पिळगी मावत नाही. त्या समाज मंदिरामध्ये जागा आता एवढं करून ठेवायला बघायला कोणी तयार नाही. बाबा तुम्हाला काही कमी पडणार नाही. इथून मी पडणार नाही, पुढेही पडणार नाही, कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. माझ्या भगवंताची फार कृपा तुमच्यावर आहे. तुम्ही जरी नजर वाकडी केली पण त्यांनी तुमच्याकडे नाही केली. पण भगवान म्हणतो मी नजर करीन वाकडी, वाढीन ब्रह्मांडाच्या उतरंडी.
मी आम्रदृष्टी पाही अर्जुना हे सगळं जिवंत होय. काय म्हणले? मी नजर करीन वाकुडी पाडेन ब्रह्मांडाच्या उतरंडी किंवा मी मारिता मी तारिता अर्जुन मी चौतरिता हा त्याने जर तुमच्याकडे थोडी नजर फिरवली तर काय होईल? पचतील खाणे चौऱ्या की पचतील खाणे 84 लक्ष येवणीमध्ये फिरावं लागलं बरं का. असो आता मी जास्त प्रस्थानेत वेळ घालत नाही आणि मला ती सवय सुद्धा नाही, पण मला बोलावं लागलं होतं. मला ती सवय नाही बरं का, आणि ती लावून घेतली बी नाही. ती फार नको तशी सवय. असो गंमत अशी आहे महाराज, विश्वभूषण असलेले नामदेवराया आणि त्या नामदेवरायाच्या वाङ्मयाला हात घालणं माझ्यासारख्या पामाराची गोष्ट नाही. कशा आहे सांगू का? साखराचं पोत आहे, साखराच्या पोत्याला मुंगीनं खायचं ठरवलं म्हणे. वर्षभर मुंगी साखराचं पोत खाल्ल्यावर किती किलो कमी झाला असं? मुंग्या खाऊ पोत्याला जर मुंग्या लागल्या, खायला लागल्या, किती किलो संपले असतील? मुंगी खाऊ लागली, किती किलो संपले? किती पिढ्या जातील? साखराचं पोत संपेल मुंगी ना. तसं माझं मुंगी सारखं तोंड आणि नामदेवरायाचं साखरेसारखं वाङ्मय, त्याला हात घालणं ही माझी गोष्ट नाही. पण हे सांगण्याचा मी प्रयत्न करेन. सांगत असं नाही, सांगण्याचा प्रयत्न करेन. माझ्या श्रीगुरूने जशी मला बुद्धी दे, माझ्या श्रीगुरूच्या कृपाशीर्वादाने मला जसं जसं जमल तसं तसं ते सोडण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल हे माझ्या पदराचं काही नाही बरं का. आणि मी काही कोणतं कीर्तनकार नाही, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. तुमच्याच गावचं शाळेची तरी कोणी घालून टाका मला तिकडे. घरी गेली पिढ्या म्हणायला वाटायची मिठाला महाराज. मी काही कीर्तनकार नाही, मी काही महाराज म्हणून नाही. साधा शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या समोर वाढलेला आहे. मी कोण्या शाळेत गेलो नाही, कोण्या संस्थेत गेलो नाही, कोणाकडे पाठ सुद्धा घेतले नाही बर का. पण काय त्याच्या मनामध्ये आलं काय त्यालाच ठाऊक. खरं त्याच्यावर माझ्यावर खूप कृपा आहे, म्हणून मी आवडीने आणि माझ्यावर अनेक साधूंची कृपा झालेली. माझ्या जीवनामध्ये खूप साधू आले,
खूप साधूची संगत ती घडलेली आहे. म्हणून मी लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी माझ्या जीवनामध्ये पहिला साधू भेटला तो वाघमोडे महाराज शिरूर डबळे. माझ्या जीवनामध्ये पहिला साधू मला प्राप्त झाला तो वाघमोडे महाराज. बर ह्या जीवनाची वाटचाल पहिला साधू वाघमोडे महाराज आणि त्याच्यानंतर मारोतराव महाराज दस्तापूर. बरोबर मी शिरूरमध्ये एका डॉक्टरलाकडे नोकर होतो आणि त्यांच्या घरी त्यांचे मामा राजाराम पाटील खोरसाचे त्यांच्या सोबतीला त्या खोरसकर राजाराम पाटलाच्या साली त्यांचं घरी मोठं मारुतराव महाराजांचं द्यायचं आणि त्या निमित्ताने ते शिरूरला कीर्तनाला यायचे. त्यांच्या घरी मुक्कामाला राहायचे व्यंकटराव. मी लहानच होतो पण मी एका महाराजांनाच असा हट्ट केला, महाराज मला तुमच्या सोबत यावंच वाटतं. कोणाला? मारुतराव महाराजाला. तुला मालक कसं काय सोडेल? आता मालक सोडायचं ते तुमच्यावर राहील म्हणजे, पण तुमच्या सोबत मला एक तरी दिवस राहायचा आहे. आणि कसं बी म्हणलं एक गडरा पडला सासरवाडी राजाराम पाटलाच्या इथं सप्त्या कीर्तनाला चालेल. पण तिथं सगळी माझ्या ओळखीची लोक आहे. ते माझं घर असले मी तिथं राहू शकतो. म्हणजे 7 दिवस आहे की नाही, 7 दिवसाची तेवढी परवानगी घ्या तुम्ही. मी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतराव महाराजांनी, महाराज तुम्हीच एवढी माझ्यावर कृपा करा. तेव्हा त्यांनी व्यंकटराव पडला, व्यंकटराव इकडे या. हॅलो म्हणलं हे तुमचं महाराजाला इच्छा झाली तुमच्या, ते मला मालक म्हणले, नौकरदार म्हणे मला, ते आमचे मालक होते व्यंकटराव. तुमच्या मालकाला इच्छा झाली आमच्या कीर्तनाला यायची, पाठवा एवढी वार पाठवा. बरोबर संधी वेळ आली त्यांच्या घरी काय बोलतात महाराजांच्या घरी गेलो आपलं 7 दिवस राहिलो. अशा प्रकारे त्यांच्या सोबत मी फक्त किती दिवस राहिलो? 7 दिवस राहिलो, लई दिवस नाही. पण 7 दिवसामध्ये भरपूर सेवा केली महाराजांची. आणि तिथून पुढे मग माझं लग्न झालं. 1994 ला लग्न झालं आणि 1995 ला मी नगरला गेलो. आणि ह्या कामाच्या निमित्ताने संत समागम एकांदी फरी राहे त्यांची द्वारे स्वानयाची. मारुती नायकाच्या कामावर केवळच्या निमित्ताने गेलो. जसं गंगाराम महाराजांना म्हैस उडकायच्या निमित्ताने बऱ्याची गाठ घातली. गंगाराम महाराजांच्या म्हशी हरवले म्हणे आणि गंगाराम महाराज चौकड फिरून फिरून कुठे गेले? भंडाऱ्यावर गेले. भंडाऱ्याला गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, महाराज आमच्या म्हशी बघल्या का? आता
तर याला म्हशी बघायचं तर कधी क्या मोरावर येऊन म्हशी बघायला येते काय? हा? अरे बाबा तुझ्या म्हशीत बघायचं असलं तर मग इंद्रायणीच्या डोंगराला बसलं नसतं का? हा? काय म्हणले महाराज? तुझ्या जर म्हशीत बघायचे असते तर इंद्रायणीच्याच गडाला बसलं असतं ते का? इथं म्हशी असते. जाता जाता तुकाराम महाराजांनी म्हणला, अरे येड्या तुझी म्हैस तुझ्या घरी आहे, पण ज्याला हुडकायचा तू त्याला शोधत नाही, तू नको त्याला शोधत बसलास. तुझ्या म्हशी घरी आहे जा. घरी पळत झाला, घरी म्हैस आलेली, त्याचा खट्टा जोडाला. ज्याला शोधायचंय त्याला शोधत नाहीस, नको त्याला शोधतोस. ही गोष्ट त्याच्या कानात आहे. पुन्हा तुकोबारायाकडे गेला, महाराज खरंच तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हैस घरी आली, पण तुम्ही जी मला बोललात ज्याला शोधायचंय ते शोधलं नाही, ते म्हणजे काय? आणि मग महाराजांच्या कृपाशीर्वादाने भगवंताची प्राप्ती झाली, परमार्थाची वाटचाल झाली. कशाच्या निमित्ताने झाली? संत समागमी संत समागम एखादी परी व्हावी त्यांचे द्वारी स्वानयाची. परिणाम तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. महाराज जसं त्या गंगाराम महाराजांना म्हशी हुडकिण्याच्या नादामध्ये भगवंत प्राप्ती झाली, साधूची भेट झाली. कशाची भेट झाली? जगद्गुरु तुकोबारायाची भेट झाली. कशाच्या निमित्ताने? म्हशी शोधण्याच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायाची गाठ झाली. आणि पाईपलाईनच्या कामाच्या निमित्ताने माझ्या जीवनामध्ये असा महान समर्थ सद्गुरु श्रीपाद बाबा 1994 साली बरं का गिरी काकांच्या बंगल्यावर भेट झाली. कशाच्या निमित्ताने झाली? का जेव्हा म्हणून गेलता का 8 सायासाने न लगते सायास सुखरत घराणाराये Oh,
काही सायासाची नाही काम येता नाम अनुभवाचे सायास करायची गरज नाही. आता नाही सायास गुरु खरं हरी गुरु स्वतः होऊन येतो. गुरु शोधायचा नसतो. गुरु स्वतःहून येतो. संत कृपा संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवी रचिला पाया उभारली देवालया. कृपा कुणाची झाली? संतांची. बाबा रे आता एवढं सायन्स करायची तुम्हाला काही गरज नाही. किती त्रासातून परमार्थ झालेला आहे. दिवसभर काम करायचं. किती परमार्थ असं काय कुठं संस्थेत जाऊन 8 तास करू शिकलेलं नाही बरं का. लई कष्टाच आहे. पहिलेची लोक पोराला म्हणतात अरे लई कमवलेला आहे उपाशी राहू नये थोडं विचार कर. पोराला पायाला पाय तर नव्हतं, अंगाला कपडा नव्हता,
खायला अन्न नव्हतं. अरे 2-2 दिवस उपाशी राहून हा संसार वागवला. ही शेती ठेवली कशासाठी? तुझ्यासाठी. असा नालायक दिसेल. कशासाठी ठेवले? बाप म्हणतो पोराला, बाबा फार कष्टाचा आहे रे, मला पण होत नाही, असं वागू नको. कोण म्हणत? बाप म्हणतो पोराला. आई म्हणते पोराला, बाया अरे 4-4 कोस पायी चालत गेलो. पायाला चप्पल नाही, उन्हाळा दिवस, पायाला फोड आले. हा प्रपंच फार कष्टानं उभा केलेला भाऊ, त्याच्याकडे लक्ष द्या. कोण म्हणते? आई म्हणते. बाप म्हणतो, भाऊ सांभाळ बर, लय मेहनतीनं कमावलेला आहे. कधी चांगला पूर घातला नाही, कधी चांगलंच होत. पण भाऊ तुझ्यासाठी जशाला तशी जमीन ठेवलेली आहे, राहू सांभाळून खा. कोण म्हणतो? बाप. पोरग रोज बारला जात, त्याला माहित नाही ना कमवू. अरे ज्यानं कमवलंय त्याला माहित आहे, ज्यानं कष्ट करून कमवून ठेवले त्याला माहित आहे. तसंच भाऊ हा जो परमार्थ तो राहिला ना, लई मोलाचा. याची किंमत जर तुम्हाला कळली तर तुमच्या इतके भाग्यवान कोणी नाही. दिवसभर पाईपलाईनचं काम करायचं, रात्रभर भजन करायचं. काका हा परमार्थ एवढा सहज घडलेला नाही बरं का. दिवसभर पाईपलाईनचं काम करायचं, रात्रभर भजन करायचं, अजून सकाळी कामाला जायचं. आमचे सवंगडे एक सांग, पाऊस आला, पीठ शिजून खाले रे, पीठ शिजून झाले. विचारा इथंच पडे. हेच माणूस माझ्या सोबत यायला विचारा. अक्षरशः या माणसाने पीठ शिजून घाला, वरून मोठा पाऊस, घागरीला बांधून हरिवाट. बाया नको, पोर नको, तिघ भाऊ कामाला. दिवसभर काम केलं आणि एवढा मोठा पाऊस आला आणि त्या पिठालाच गरम केलं नाही. असे दिवस काढलेले भाऊ, याच्यावर लक्ष. हे कुठं संस्थेत शिकलेलं नाही, कोण्या गुरुकडे जाऊन नाही, कोणीकडे पाठ नाही. हे स्वतःच्या मेहनतीचं कष्टावर उभं राहिलं परमार्थ आहे. विठाला आम्हाला वेळ नाही ज्ञानेश्वरी वाचवायला, पारायण करायला, अजिबात नाही. ऐक आठास झाला नाही, पण माझ्या भगवंताला, माझ्या श्री गुरुला या जीवाची तळमळ आली आणि त्यांनी असं दिलं, असं दिलं, काय सांगता येत नाही मला, काही सांगता नाही. एवढं दिलं आणि ते कोणी देऊ शकत नाही. देव सुद्धा देऊ शकत, देव देतच नाही. आणि देला तर आडी केल्याशिवाय तो देतो, पण कुठं तरी अडकून ठेवतो, अडकून ठेवतो. तू कोण येडे नव्हते, ज्या ज्या वेळेला यायचे त्या त्या वेळेला देव म्हणायचं, अरे तुको महाराज काहीतरी मागा, काही मनसे मागा मागा, मनसे काय मागा. हे जिरेगा पांडुरंगा. काय मागितलं? नलके मुक्ते धनसंपदा संता संगे कोण गाईन आवडी हेच माझे वा. अखंड दया तुझे
अखंड जया तुझे प्रीती, अखंड ज्याची चित्तामध्ये भगवंताचं भजन आहे त्याचीच मला संगत दे देवा. तुझी मुक्ती नको, धन नको, काय मागितलं, फक्त संगत मागितली. म्हणून मला आजचं कीर्तन वेगळंच आहे बरं का. तुम्हाला मी तत्वज्ञान सांगणार नाही, ब्रह्मज्ञान सांगणार नाही, आत्मज्ञान सांगणार नाही, कोणतंच नाही बरं का. सरळ सरळ म्हणजे काही गोष्टीचा उजळा केला तर काही लोकांचे लक्ष येईल म्हणून करायचे की बाबा हे परमार्थ कसा उभा राहिलेला आहे, किती मेहनतीनं उभा राहिलेला आहे, किती कष्टानं उभा राहिलेला आहे. पण याच्यामध्ये असा कोण भाग्यवान होता, कोण श्रीमंत होता याच्यात? सगळी तशीच, कोणाजवळ काय नाही. अशा परिस्थितीतून आता तुम्हाला त्यांनी बघितलं, चांगलं केलं, पण आता तुमचं लक्ष कुणाकडे आहे? आता कसं त्याच्याही लक्षात येऊ का म्हणाले कधी असं नका करू. असो, हा परमार्थ फार मोलाचा आहे. सगळं काही मिळेल जगाच्या बाजारी, ह्या जगाच्या बाजारामध्ये सर्व काही मिळेल, पण काय दुर्लभ सांगितलं? दुर्लभ फक्त हेच नाम आहे आणि ते नाम फक्त याच जन्मामध्ये घडतं बाबा, बाकी जन्मामध्ये नाही. आणि या जन्माला आलो याच सार्थक करा. माझ्या मताने आताच्या पिढीला काहीही अवघड नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची देखीला. बाबा जन्म आल्या त्याचं सार्थक होत. पण एवढंही होऊन जीवनामध्ये जर साधू नाही आला
तर काय नाही आला तर साधू पाहिजे. सर्व काही भेटेल पण साधू भेटणं कठीण आहे बरं का. सर्व भेटेल. आता काय कीर्तन रंगीला रंगी रंगला रंग आनंदाची गोष्ट आहे. मला काय म्हणायचं आहे की बाबा परमार्थ हा सोपा नाही, फार व्यक्ती उभा राहिलेला आहे आणि याला जोपासण्याचं कारण आपलं काम आहे बरं का. आता हाताला येऊन खायच्या वेळाला खूप भरपूर आला पण काय करावं महाराज. एकानं म्हणते म्हणजे 5 मन होत होते, एकानं म्हणते म्हणजे 8 मन होत होते, एकानं म्हणते काय सांगू महाराज 1 खंडी होत होती. मग काय झालं, असं पाणी आलं आणि पाणीच फिरून येते. आता किती म्हणजे घ्यायची त्याच्या मनात आल्यावर असो अरे देवाजीच्या मना अरे देवाजीच्या अरे देवाजीच्या मना अरे देवाजीच्या
आले देवाजीच्या मनात, त्याच्या मनात आलं मुगाचं होतं ते त्याच्या मनात आलं काय शिवला म्हणून लय धर्मात राहू नका म्हणून. बाकी काय नाही. वरी पोती राहतील हे ना खाली झोपी जायची आणि माईक मध्ये ऐकू लागले की काय तुझं तोंड आहे अजून एवढा नाही का माझ्या घरावर माईक केलं की मला लाज वाटते का लाज माझ्याच घराकडे माईक केल्यात मला रोज ऐकला मला तिथं जायचं काय करायचं ती माईक बंद करा मी तिथं ऐकायला जाते बघा म्हणजे आता अशी लोक झाली आमची अरे बाबा तसं करू नका लागुनी पाया विनवितो तुम्हाला घरी टाळी मुला मुखिना विठ्ठल विठ्ठल मना वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही बाबा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात तुम्हाला पूजन नाही स्वर्गात तुम्हाला पूजन नाही आणि स्वर्गात तुम्हाला चोपदार नाही बरं का लय चोपदार लाज वाटते का बघा ते गणेश महाराज जीव तोडून ड्रेस आले जीव तोडून ड्रेस आले विचारायला आणि ह्या चोपाला कुठं चोपून ठेवले बघा आता कसले चोपदार मरतून किंवा वा जन्मामा कोण म्हणतात स्वर्गीचे अमर स्वर्गातले देव इकडे बोंबलतात आणि इकडचे कुठं बोंबलतात कशी वाट जाईल भाई सगळं उलटच आहे स्वर्गातले काय म्हणतात किंवा वा जन्म मृत्यू लोकात येण्याची देवाने इच्छा केली देवाला जन्म भेटला नाही आणि तुम्हा आम्हाला भेटला आणि आम्ही काय केलं गावात होती येऊ वाटते का रमेश पाटील येऊ वाटते का पोहोच हे आपल्याला सांगा आपण जाऊ असं म्हणजे लाज वाटते याला नाही देव विचार करतात आपण यायलाच पाहिजे ते मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे देहाचं काय कर्तव्य आहे कर्तव्य म्हणून यावं काय म्हणजे घेईन मी जन्म घेईन मी जन्म याच्यासाठी Oh,
हरिनाम कीर्तन संतांचे तुझ घालीन लोटांगण महाद्वारे. कशासाठी यायचंय? याच्यासाठी यायचं बरं का. आलो. या सुखाकारणे कोण्या भगवंताच्या भजनासाठी अभिमान असा जीव नरदेह प्राप्त झाला. आणि ह्या प्राप्त झालेल्या नरदेहाला कशात लावायचा? भगवंताच्या भजनात लावायचा आहे. याच्याशिवाय दुसरे काय? अरे देव काय झाला? वेडा झाला म्हणे. कशासाठी? या भजनासाठी. भागवतातली ओळी सांगतो बघा. ऐशी कीर्तनाची गोडी देव धावली लवड सबडी वैकुंठाऊन खाली उडी अति त्वातडी स्वानंदी. ऐसा कीर्तनाचा गजर 17वा अध्याय भागवत फार सुंदर आहे. ऐसा कीर्तनाचा गजर केला ये मलुखीचा व्यवहार रिकामे एम किंकर एमे पाश भार लोखिला. गरजत नामाच्या कुल्लोळी कितीतरी पोळ्या आता ते म्हणत आहे बरं का. म्हणजे हे जन्म सगळ्यात पावन आहे बरं का. हा जन्म वाया घालू खरंच घालू ना. माझ्या मत कसं वाटतं? विचार केला काय वाटतं? बरोबर वाटतं नक्की. योगी महाराज म्हणाले खरंच आहे. साधू संत खोटं बोलत नाही. महाराज वैकुंठ सोडून संत सगळी राहिला. काय सोडलं त्यांनी? वैकुंठ सोडलं. आता मला थोडी शंका आली बरं का काका. आता वैकुंठ कुठं आहे? आता मला ह्याच्यावरच थोडा आता लय मोठा खड्डा आहे. आता हा भरल्याशिवाय तर जात नाही. कसं? पाणी वाहत वाहत असलेल्या पाण्याला एखादा खड्डा सापडला. तो खड्डा पूर्ण झाल्यावर पाणी वर निघतो का त्याच्या डोक्यावर? खड्डा ज्या वेळेला पूर्ण खड्डा भरून भरून होईल लेवल झाला मग त्याच्या डोक्यावरून जाईल का त्याच्यावरून जाईल? आता हा लय मोठा खड्डा वैकुंठ नावाचा खड्डा. आता हा भरायला लय वेळ. आपण सगळे जिज्ञासू लोक आहे. आज तुम्हाला तत्वज्ञान सांग ना म्हणलं होतं पण आता काकाच्या मुखातून आल्यामुळं थोडस जाता जाता सांगतो. भजन करा विठ्ठल. अरे बाबा वैकुंठ नावाची एक वस्ती नाही. वैकुंठ नावाचं स्थान नाही. वैकुंठ नावाची काही नगरी नाही. पण वैकुंठ जर एवढं चांगलं असेल वैकुंठात जर एवढी सोय सुविधा असतील ते कशाला बोंबायला लागेल? दुसरा परिणाम देवाला असं मान्य आहे पण साधूचा पुरावा सांगतो. महाराज म्हणतात नको दाडू हामा वैकुंठाशी हरी
वासुदेव पंढरी सर्व काळ. काय म्हणले? नकुदाळू हमा देवा वैकुंठाचा नको वैकुंठाचा वास जाण सोडून दे त्याचा वास सुद्धा. कारण का सुफळ पुण्य यांचा नाश. अरे वैकुंठच नाही राजांनो. कुठे वैकुंठ? वैकुंठ कशाला म्हणतात मी सांगतो तुम्हाला. ज्ञानदेव पाटे हरी हा काय चांगलं करायला येतली तर आज महाराज मी तर कारण का शास्त्रच नाही ना असं. किती भारी म्हणला रे बघा. रंगला या रंगी आह, खा विठ्ठल सर्वांगी. म्हणजे आज शास्त्र सांगणार नाही तुम्हाला पण आज वाटत असेल माझ्या मताने तुम्हाला. काय सांगितलं आम्हाला काहीच कळा महाराज. पहिलं लय चांगलं होतं पण आता लय एवढ्यात बिघडूनच घेऊन गेले. आता काय म्हणाले पहिलं आमचं महाराज लय चांगलं होतं पण आता बिघडले. आज मग आता काहीतरी चांगलं कीर्तन करायला महाराजांना. म्हणजे आज काहीच नाही ना. ज्ञानेश्वरी नाही, भागवत नाही, अमृतांब नाही, पासष्टी नाही, काय नाही, सरळ सरळ आहे. सुपरफास्ट शैष्य नाही, काहीच नाही. असं मला काय माहित आहे. मला वैकुंठ सांगायचं. वैकुंठ कुठे आहे महाराजांचं? ज्ञानदेवा पाठ हरी हा हा म्हणल्याच्या नंतर कुठे हा हा हे वैकुंठ आहे का? हे वैकुंठ आहे का? हे वैकुंठ आहे नेमकं सर्वत्र वैकुंठ गेले हेच वैकुंठ. सर्वत्र म्हणलं की सगळ्यातच वैकुंठ. तुम्ही कोण? तुमचं स्वरूप कोण आहे आणि तुम्ही कुठं? वैकुंठ. कुणी वैकुंठ लोक म्हणतात वैकुंठ म्हणलं की आवाळाकडे वैकुंठ मध्ये कुणी करतो आवाळात वैकुंठ आहे. माऊलीचा पुरागी सर्वत्र वैकुंठ. सर्वत्र वैकुंठ आहे. सगळ्यात वैकुंठ आहे. तुम्ही सुद्धा वैकुंठ म्हणजे तुमच्यामध्ये विराजमान झालेला परमात्माचा वैकुंठ आहे.
विठ्ठल जळस्थळी खरला तुमचं स्वरूपच वैकुंठ. बरं का? त्याचं स्वरूप कसं आहे? आनंद आहे, आनंद आदोय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमा तेरे विठ्ठल रूप. कुठे काय म्हणे महाराज? आनंद आद्वय, आद्वय नाही तर कसं आहे? नित्य आहे. नित्य आहे तर कसं आहे? निरामय आहे. आणि निरामय स्थिती म्हणजे त्याचं स्वरूप आहे. साधू कुठून आले हो? आम्ही वैकुंठ वाशी कोणगाडी आले. कुठून आले म्हणजे आम्ही परमवृत्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीन जना. वा काय म्हणले महाराज? काय करायला आले? उद्धाराया आले दीन जना. कुठं होते हे? ब्रह्माची मूर्ती होती. कुठं होते? वैकुंठात होते. म्हणजे वैकुंठ कुठं आहे बाबा? अजून किती? आम्ही वैकुंठवाशी आलो. आम्ही कुठं होतो? वैकुंठात. वैकुंठ कुठं आहे? हा? ह्याच्यासाठीच अजून परमार्थ कळला नाही लोकांना. अजून नाही मिळत बसला बरं का? बसून दिला नाही तर बसल कसा? हा अजून नाही. उग कीर्तन करायचं म्हणून करतात आणि ऐकायचं म्हणून हे ऐकायला येतात. आपल्या गावात वर्षानं चालले सत्ता जावा भात बी खायला होते आणि ऐकायला येते. काही असं काही नसतं, पण आता जावं सगळे लोक चालले तुम्ही. तसं नाही. मला काय म्हणायचंय? वैकुंठ कुठून आले? आले आम्ही वैकुंठवासी आलो. आम्ही कुठं होतो? पहिलं वैकुंठात होतो. आता वैकुंठ कुठं सांगितलं तुम्हाला नेमकं? अरे बाबा, आम्ही कुठं होतो? तर भगवंताच्या निरामय स्वरूपामध्ये एकरूप होतो. आणि त्या निरामय आद्वय आनंद स्थितीमध्ये
मध्ये एक रूप झालं आणि त्या एकरूप स्थितीमध्ये भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप झालेलं होतं. कोण बुडत हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा तशी मग आले उद्धरया दीन जना. वैकुंठ म्हणजे बाबा पुरी बघू नका वरी वैकुंठ नाही, त्याला पुरावा ज्ञानोबा आहे. सर्वत्र दुर्लभ वैकुंठ गेले, सगळ्याला एक एक वैकुंठ आहे का? मग एवढे माणसं मेल्यास प्रत्येकाला एक एक वैकुंठ करावं लागतं. अरे प्रत्येकाला मसन वाटा येत नाही राजांनो, तर वैकुंठ कसं होईल? सगळ्याला मसन वाटायचं. त्यानं मेलं ह्याला वेगळं घालायचं, त्यानं मेला त्याला वेगळं घालायचं, असं आहे का तुमच्याकडे? एकट्याच संशयांमध्ये आलं की पेट का आलं घालतो. माऊलीचा पुरावा आहे. सर्वत्र वैकुंठ केली अशी. सगळ्याला सगळ्यांच्याच हृदयामध्ये सगळ्याचं स्वरूप वैकुंठ आहे, सगळ्याचं स्वरूप ब्रह्म आहे. आणि त्याच ब्रह्मस्थितीत राहण्याचा जर विचार असेल, ते ब्रह्मस्थिती ओळखून घ्यायचं असेल तर त्याला कोणाची गरज आहे? अभंगाचं पहिले चरण. सद्गुरु नायके आता तर आले बसत्या, अजून गाडी बसायच्या. आता काय 3 दिवस लागतात का 4 दिवस लागतात उतरायला? कारण का आता तर अभंगाला सुरुवात झाली. आता फाटेचे 4 वाजतात तर उद्याची 3 वाजतात दुपारी अभंग सुटायला. मग ते गबाळ घेऊन निघालेलंच बरं. मग तुझं तू बोंब करतो तुम्हाला हा घोंगडीन तुम्ही बघ बाकी काय मग झोपला मारू ते असंच होईल. मग काय आलो, चांगली गोष्ट आहे. चला, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केले, नीच वस्तू दाविले माझी माझ माये शोध माझा राबीचे डोळा दिले प्रेम कळा ज्ञानोद्रा. मी तुम्हाला 4 कृपा सांगतो, तर एवढा आपण काही सांगता येणार नाही. आणि मी मुद्दामच आज वेगळं कीर्तन केलं नसता मी कधी आयुष्यात असं कीर्तन केलं. मलाही जमणार नाही, मग मलाच कसं तरी अडकल्यासारखं. खरंच काका
आज म्हणतो बेफाम बोलू कुठं बोलू मलाही कळलं पण एवढंच मात्र गोड वाटलं असेल तुम्हाला मला कळलं गोड वाटलं नाही पण तुम्हाला मात्र चांगलं वाटलं असेल माझ्या जीवनात ते पहिली कीर्तन आहे असं बोलू काय म्हणायचं मला सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली किती कृपा आहे तो कृपा किती आहे कृपा कटाक्षरी आलेली आपल्या पदवी पहिली झाली दुसरी चार आहेत बरोबर आहे सांगा ना. गुरुकृपा कृपया आठवतो सांगतो चार कृपा आहेत चारही कृपेचे प्रमाण सांगा मला आपण सगळे साधक आहोत बरं का कृपा कटाक्ष कृपेने ही डोळ्यानं पाहिल्या देव पाहिजे कृपा शास्त्र कृपा देव कृपा वा वा आणि ते आत्मकृपा अजून कोणतं राहील माहिती काय चार पाच कृपा राहते बघा पहिली कृपा पहिली कृपा ही ईश्वर कृपा आहे पहिली कृपा ईश्वराची इतकी सेवा करावी इतकी सेवा करावी त्या सेवेने देव येणार झाला पाहिजे आणि त्या सेवेतून उतराई होण्यासाठी तो देव काय करतो आपणची देव होय माझ्या विठोबाचा किस्सा प्रेम भाव झालं पाणी ईश्वराची सेवा केल्याच्या नंतर ईश्वराला त्या सेवेतून उतराई होण्यासाठी तो स्वतः गुरु होतो गुरु कसा होत असेल देव कसा गुरु होता हे कळण्यासाठी तुम्हाला सोपं उदाहरण म्हणजे लक्ष ठेव बाटलीत पाणी ठेवलं आणि ते नेऊन फ्रीज मध्ये ठेवलं काय झालंय आता ते? पाण्याचं काय झालंय पाणी आहे का बरं आहे आता हा? पाणीच होत मऊ होत का निबर होत आता का निबर झालंय उपाधीच्या मार्फत ते बरफ झाले तसं उपाधीच्या मार्फत ते गुरु झाले म्हणून आपणची देव पाणीच होत ते बरफ झाले ब्रह्मच होत ते गुरु झाले आणि त्या ब्रह्माला गुरु या स्थितीत आणण्यासाठी फार त्याची सेवा करावी तुझी सेवा करीना मनोभावे ओ तुझी सेवा करीना मनोभावे पंढरीचे दैवत विठ्ठल तुझी सेवा कर इतकी सेवा करावी इतकी सेवा करावी देव येणार झाला पाहिजे येडा होऊन काय केला पाहिजे त्याचाच गुरु होऊन तो पुढे आला पाहिजे आपणची देव आपणच देव असतो आणि आपणच गुरु होतो कारण का शिष्याने भक्ताने देवाची भक्ती केली आणि त्या भक्तीतून देव उतराई होण्यासाठी त्याला गुरु या नावाची उपाधी सोनच आहे पण अलंकाराची उपाधी घेतली तिला एकदा पहिले एकदानी होती ती काय सोनं होत मुळात काय होत झाली काय
सांगू का तुम्हाला एक बाई सोन्याच्या दुकानात गेली त्याच्या सोन्या ती म्हणजे मग सावकार आणि मला सोनं द्या ते दुकान सोन्याचं अहो तसं नाही मला सोनं पाहिजे अगं बाई हे दुकान कशाचं आहे त्याला कोणाचं आहे सोन्याच आहे पण तुला काय पाहिजे काही येणं आहे का रे मला सोनं पाहिजे म्हणजे दुकान कशाचं आहे कापसाचं आहे दुकान सोन्याचं आहे अरे बाबा तिला काय पाहिजे घ्यायला काय आली सोनं मग सावकार काय देणार आहे सोनं गपलत काय झाली पण त्या सोन्याला उपाधीमुळं नाव आले कोण एकटाणी म्हणते कोण बोरमाळ म्हणते कोण मैबुबा म्हणते कोण झुमके म्हणते झुमके आहे का सोनं आहे सोनच आहे झुमक्याची काय घेतले उपाधी घेते तसं ब्रह्मच आहे साधू चुपाली घेते विठाला जोपर्यंत हे वेळ बसला नाही ना तोपर्यंत परमात्मा नाही किती वाचवा गागून काय गाडीभर पोत्या उकलेले पान गाडीभर पोत्या वाचवा नुसतं उकलून जावं काही कमा कळलं का अरे बाबा उपाधीच्या मार्फत आलेलं ब्रह्म तुमच्या महाराजांनी आमचं फार प्रमाण दिलं प्रवचनामध्ये आमचे प्रसाद महाराजांनी म्हणजे पैपानं काय होऊ नये पैप पाणी वाहत राहा पण फुगू नये त्याच काम व्हायचं आहे का फुगायचं आहे एकच चाला इकडे फुगते नका का कीर्तन आहे ना पण मला गेल नाही फुगला नाही बाबा तुमच्याकडे फुकणे आहे का फुकणे चुलीच्या जवळ असते काय म्हणते त्या फुकणे म्हणते पण ते फुकती का वाहती फुकणे फुकती का वाहती हवा आल्याने ती पार्सल करते का तीच फुकती अरे बाबा मग हे फुकणे आहे ती फुकणार कशाला फुकावं त्याचं काम व्हायच आहे तुम्ही फुकत चालून नाही हे टाळ ठेवला की कुठलंही गाणार पंडित गेला सत्यानं सुठालं अरे बाबा मला काय म्हणायचंय गुरुच काय होतो ब्रह्मच काय होतो गुरु आणि म्हणून गुरु या प्रभयाला येण्यासाठी ईश्वराची सेवा करावी लागते ईश्वराची सेवा करावी लागते आणि पहिली ईश्वर सेवा आहे आणि त्या सेवेच्या आधाराने ईश्वर प्रसन्न होतो आणि त्याच्यावर कृपा करतो पहिली कृपा ही ईश्वर कृपा आहे पण ईश्वराची कृपा झाली परिणाम काय झाला आपण देव होय गुरु गुरु हा भेटला ईश्वराच्या कृपेने श्रीगुरु भेटला श्रीगुरु भेटतो आणि श्रीगुरुच्या कृपेने शास्त्र होतो कुठेही जायची गरज सोडायची गरज सोडासोडीच्या भानगडीत पडायची गरज कोणी म्हणजे माझं भागवत सुटलं कोणी म्हणजे माझी ज्ञानेश्वरी सुटली कोण म्हणते माझा विचार सागर सुटला कुठला श्री गुरु कृपा झाल्याशिवाय शास्त्र कळतच ज्या वेळेला गुरु कृपा होते आणि गुरु कृपा झाल्याच्या नंतर शास्त्र होते पहिली ईश्वर कृपा आहे दुसरी श्री गुरु कृपा आहे आणि तिसरी शास्त्र कृपा आहे श्री गुरु कृपा झाल्याशिवाय शास्त्र कळत नाही आणि
ज्या वेळेला शास्त्रांची कृपा होते तेव्हा शास्त्र सहज सांगताय. शास्त्राची सुद्धा कृपा होती महाराज. आम्ही बाबूत वाचतो बघा, काही झुमत एवढे वेग जमते. अरे साधू संतांनी हजारो वर्षे लाखो वर्षे घेऊन त्याचं स्मरण केलं, त्याला नाही जमलं तुम्हाला ध्यानानं बघा. शास्त्र कृपा होती. ज्या वेळेला शास्त्र कृपा होती त्यावेळेला अंतःकरण प्रसन्न होत. काय होते? ज्या वेळेला अंतःकरण प्रसन्न झालं, महाराज म्हणतात अंतःकरण बोधले संकल्पास नये. ज्यावेळेला अंतःकरणाला बोध होतो म्हणजे अंतःकरणाची कृपा होती त्यावेळेला संकल्प विकल्प जोडून जातात. ही किती कृपा झाल्या? 4. सद्गुरु नायके. आता हा गुण सोडा किती वर्षी जातील मला कळणार नाही. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू धरविली माझे मन माझे शोक मज दाबी यली डोळा दिले प्रेम कळा ज्ञान राघोपाल तुम्हारी. डोळ्याचा डोळा उघडीला जेणे लेविलेली ने आनंदाची तया उतराई व्हावे कोणामुळे जन्मा नाही मी आईशी केले नामा मने निखे सापडली सोय न विसंबे पाय खेचराचे माझे सुख मज दाविले डोळा दिली प्रेम कळा नाम राहिलेला विषय आपण जसा प्रसंग येईल तसं बोलू बरं का. पण हा पण तुम्हाला सोडून द्या. किती वर्षे जातील मी याची तुम्हाला गॅरंटी सांगणार. त्याचं काही मी सांगणार नाही. सोडून देणार हे नक्की. कारण का आता वेळ झालेला आहे, लय बी बरोबर नाही. आणि हे टाळ कधी 51 चढ येत आहे. 8:30 कधी वाजले आम्हालाही माहित नाही, त्यालाही माहित नाही. चल द्या 4 वाजेपर्यंत नको. ज्ञानेश्वर Thank
हे पप्पा घेणं काम म्हणा